नमस्कार. एक भीषण दुर्घटना जी मध्यरात्री घडते. गाडीमध्ये असतात सर्व तरुण. आजपर्यंतचा इतिहास जर बघितला, अपघातामध्ये अनेक तरुण मध्यरात्रीच्या प्रवासामध्येच त्यांचे अपघात झालेले आहेत. मग तरुणांनी रात्री अपरात्री अशा मध्यरात्री प्रवास करावा का? प्रवास जर दूरवरचा असेल तर कुठंतरी थांबून घ्यावं, कुठंतरी वस्तीला थांबावं. तरुण असल्या कारणाने चला घरापर्यंत आपण सहज पोहोचू शकू, कुठलंही संकट आलं तर आपण त्याला तोंड देऊ शकू, ही हिंमत तरुणांमध्ये असते. पण माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही एक लक्षात ठेवा, आपण किती जरी सावधगिरीने गाडी चालवत असलो किंवा आपला चालक कितीही जरी सावधगिरीनं गाडी चालवत असला तर समोरचा सावधगिरीनं गाडी चालवेलच असं नाही. कदाचित समोरच्यालाही झोप येऊ शकते, समोरच्याच्या गाडीमध्ये काहीतरी बिघाड होऊ शकतं, त्यामुळे ती गाडी आपल्या अंगावर येऊन मोठा भीषण अपघात होऊ शकतो. जसा तो भीषण अपघात मध्यरात्री झाला, तो कोकणाकडून साताऱ्याकडे परताना पोलादपूर महाबळेश्वर दरम्यानच्या आंबेनळी घाटात दाविळ गावाच्या हद्दीत चालकाचे नियंत्रण सुटले. दरीची खोली. नियंत्रण सुटल्यामुळे त्यांची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH11DN2340 तब्बल 1000 फूट खोल दरीत कोसळली. विचार करा तुम्ही, साधं 10 फुटाहून जरी उडी मारायची म्हटलं किंवा 10 फुटाहून जरी आपण उंचावून जरी बघितलं तरी नजर फिरते हो. पण या मध्यरात्रीच्या वेळेस साखर झोपेत असताना 1000 फुटावरून खोल दरीमध्ये ती गाडी कोसळली. दुर्घटना उघडीस कशी आली? आता ही घटना समजणार कसं? रात्री अपरात्री झाल्यानं. हा अपघात पहाटेच्या अंधारात घडल्यामुळे सुरुवातीला कोणाच्या लक्षात आलं नाही. मुले सकाळी घरी न पोहोचल्याने कुटुंबियांनी शोध सुरू केला. नंतर मोबाईल लोकेशन आणि पोलिसांच्या तपासात गाडी दरीत कोसळल्याचे रविवारी रात्री उघडीस आले. बचाव कार्य आणि मदत माही मिळताच महाबळेश्वर ट्रॅकर्स, प्रतापगडचे सर्च अँड रेस्क्यू टीम, महाड पोलादपूरचे स्थानिक ट्रॅकर्स आणि NDRFचे पथकांनी तातडीने युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू केले. दरी अत्यंत खोल आणि दुर्गम असल्याने मृतदेह बाहेर काढण्यास मोठे आव्हान आले होते. त्यासाठी अनेकांनी, मुख्यमंत्री असतील, आपल्या देशाचे पंतप्रधान असतील, विरोधक असतील, सगळ्यांनीच अतिशय तीव्र अशा शब्दात दुःख व्यक्त केले. मृतांची नावे होती. त्यात अपघातात जे मृत्यू पडलेले तरुण आहेत त्यात प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील रहिवासी होते. आदित्य अशोक साळुंके वय 21, महेश अनिल पवार वय 22, रितेश राजेंद्र लोखंडे वय 21, सुहास जितेंद्र लोखंडे वय 19, निखिल अभिमन्यू शिंगटे वय 25, उत्कर्ष आनंद शिंगटे वय 21, संदीप राजेश काटकर वय 35, अंश समीर चव्हाण वय 19. हा तरुण तर आसगाव येथे आपल्या नातेवाईकांकडे लग्न कार्यासाठी आला होता. मग विचार करा, जेव्हा तरुण एकत्र येतात आणि असा रात्रीचा प्रवास सुरू होतो त्यावेळेस निश्चितच अपघात घडू शकतो. ज्या आईनं 9 महिने पोटामध्ये स्वतःच्या काळजाला पीळ देऊन यातना सहन करून तिनं तर त्या लेकराला वाढवलेलं असतं. आईवडील जेव्हा मुलांना बाहेर पाठवतात किंवा मुलं जेव्हा म्हणतात आम्हाला बाहेर ट्रिपला जायचं आहे, बाहेर जातात, त्यावेळेस खऱ्या अर्थानं आईवडील जोपर्यंत आपला मुलगा सुखरूप घरी येत नाही तोपर्यंत हातात मुठीत जीव घेऊन सारखं दरवाजाकडे वाट बघत असतात. मग आजच्या जर ह्या घडीला बघितलं, आजच्या परिस्थितीत बघितलं, आजची तरुणाई ही नशापानीकडे, आजची ही तरुण पिढी सिनेमॅटिक किंवा एका श्रीमंत मुलांसारखं जगण्याच्या त्या धुंदीमध्ये जातात आणि असा अपघाताला त्यांना समोर जावं लागतं. हा अपघात झाला, आता पुन्हा काही तरुण परत येऊ शकत नाही. पण मी पुढच्या तरुणाईला 100% असं आव्हान करेल, बाबा खूप अपेक्षा असतात आपल्या आईवडिलांच्या आपल्याकडनं. आपण जेव्हा शिक्षण घेतात त्यावेळेस प्रत्येक आईबापाला वाटतं माझा मुलगा हा समाजात, आपल्या गावात, आपल्या शहरात, जिल्ह्यात नाव कमवावं, आमचं नाव त्यांनी मोठं करावं.
पण एक छोटीशी चूक, त्याच रात्री जर हे तरुण मुक्कामी थांबले असते, सकाळी जर निघाले असते, कदाचित हा अपघात टळू शकला असता. कदाचित याच 8 तरुणांना घेऊन जाणारा तो चालक, त्याला झोप आली असेल का? त्याच्याकडूनच काही चुकी झाल्या असेल का? किंवा समोरचा जो त्यांच्या अंगावर आला त्याला झोप आली असेल का? अनेक गोष्टींचे कांगोरे निघतात, शंका कुशंका व्यक्त होते. पण मी मनापासून आणि तळमळीने सांगतो, तरुणांनी काळजी घ्यावी, रात्रीचा प्रवास टाळावा. दारू, नशा या गोष्टींपासून 100% दूर राहावं. जे नशा पाणी करतात त्यांनी तर रात्रीचा प्रवास करूच नये, गाडी चालवूच नये, अशी मी विनंती करतो. कारण आज या कुटुंबातील जेवढे आईबाप असतील, जेवढ्या बहिणी असतील, कुटुंबातील सगळे सदस्य, आज त्यांच्या मनावर प्रचंड दुःखाचा डोंगर कोसळला असेल. त्यात त्यांना कोणी सावरू शकत नाही, परमेश्वरसुद्धा नाही. का तरुणाई विचार करत नाही? सगळ्या तरुणाईंना विचार करावा, रात्रीचा प्रवास 100% टाळावा, एवढी मी या ठिकाणी विशेष विनंती करतो. आणि सर्व या तरुणांना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना महाराष्ट्र यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती.